खेचले जो उभा होता विटेवर त्यास खाली खेचले नामया केली सखीमया संत भवती नाचले संत भवती नाचले जो उभा होता विटेवर ओंकार नादी अनंत अथांग परंपार ओंकार नादी अनंत अथांग परंपार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार ओंकार नादी अनंत अथांग परंपार नंतर आपणासमोर ईशस्तवन सादर करीत आहेत. वरती बसून शारदे मयूरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ता फळ नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ता फळ कटी कंबर पट्ट कसून शारदे मयूरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. आजच्या या कार्यक्रमासाठी आपले सत्कार करण्यासाठी निरंतर प्रकाशन करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर लाभलेले आहेत. ते त्या क्षेत्रामध्ये किती मान्यवर आहे हे मी नंतर आपल्या परिचयामध्ये सांगणार आहे. परंतु या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बबनरावजी काकडे उपजिल्हाधिकारी जळगाव, त्यानंतर प्रमुख अतिथी श्री नंदनजी रहाणे संत साहित्याचे अभ्यासक व नामवंत वक्ते आणि सन्माननीय अतिथी आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ संध्या खेडेकर सन्माननीय अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर सत्कारासाठी आपण ज्यांना माके कुटुंबियांनी निवड केलेली आहे त्यामध्ये श्रीमती प्रतिभाताई नेते या खास पंढरपूरवरून या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यानंतर सौ विद्या बाकरे मॅडम यांच्या या गाथेच्या अभ्यासासाठी जे मार्गदर्शक लाभलेले आहेत त्यामध्ये सौ मीनाक्षी सूर्यकांत धटिंग आणि श्रीमान सूर्यकांतजी धटिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. ते त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यानंतर आपल्या सांस्कृतिक महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली तुपसाकडे आज बाहेर गेलेल्या आहेत परंतु त्यांनी संमती दिलेली आहे. त्यानंतर आता आपण यशस्वी ऐकलं त्या सौ भारती शिंपी या सिडको परिसर महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्यानंतर डॉक्टर अनुष्का धुम्मे या फिजिओथेरपिस्ट आहेत नाशिकमध्ये. डॉक्टर अजया लक्ष्मी साहेबराव वाघ पुण्याच्या फिजिओथेरपिस्ट आहेत. डॉक्टर सौ मीना गिराडकर करमळकर या आमच्या नाशिक रोड महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक असून त्यांनी आत्ताच PhD प्राप्त केलेली आहे. आणि डॉक्टर कविता सचिन पाटील या देखील त्यांच्या क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. या 8 महिलांचा आपण या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार करणार आहोत. आपण टाळ्याच्या गजरामध्ये या सर्वांचं अभिनंदन करूया. प्रास्ताविक करण्यामध्ये 2 गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. करोनाच्या काळामध्ये
डॉक्टर सौ विद्या बाकरे यांनी श्रीयुत जटिलनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली गाथेचा अभ्यास केला. निकटे सरांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी 10 प्रबंध लिहिले, ते सादर केले, त्याचं परीक्षण झालं आणि त्यांना गाथावृत्ती आहे हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ज्यावेळेला तो प्रकल्प ते स्वाध्याय माझ्याकडे अभिप्रायासाठी आले त्यावेळेला मी ते 8 दिवसामध्ये वाचले आणि अभिप्राय देताना 2 पानं लिहिली. त्याच्यामध्ये शेवटचं वाक्य असं होतं की उत्तम स्वाध्याय झालेला आहे, अभ्यास झालेला आहे, गाथा संपूर्ण नामदेवराजांचा सारांश त्याच्यामध्ये आलेला आहे, याचं पुस्तकामध्ये रूपांतर झालं तर ते सर्वांपर्यंत पोहोचेल अशी भावना मी माझ्या अभिप्रायामध्ये व्यक्त केली होती. आणि ती आज बाकरेंमुळे, ॲडव्होकेट बाकरेंमुळे साकार झालेली आहे. कारण 20 साली तो अभिप्राय दिला, त्यानंतर बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने आज मॅडम आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु ज्यावेळेला मला ॲडव्होकेट बाकरेंची भेट झाली त्यावेळेला त्यांनी स्वतःहून सांगितलं की सर, तुम्ही जो अभिप्राय दिलेला आहे तो प्रत्यक्षात आपल्याला आणायचा आहे. आणि गेले मग 4 महिने आम्ही एका स्वाध्यायाचं रूपांतर ग्रंथामध्ये केलं आणि तो ग्रंथ आता साकार झालेला आहे, ज्याचं आज प्रकाशन आपल्याला करायचं आहे आणि तो आज आपल्याला वाचनासाठी मार्गासाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद सर. या श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत असताना त्याच्या प्रस्तावनेमध्ये ॲडव्होकेट सौ विद्या बाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की नामदेव गाथेचा अभ्यास करताना खऱ्या अर्थानं नामदेव महाराज मला समजले. त्याच्या साध्या सोप्या अर्थवाही प्रासादिक भाषेमुळे तसेच त्यांच्या भावोत्कट प्रकटीकरणामुळे दिवसेंदिवस या अभ्यासात गोडी वाढतच गेली. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून पाहायची नसते याची जाणीव सुद्धा मला झाली. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून अनुभूतीच्या पातळीवर जगले तर खरी शांती व समाधान मिळत असते आणि तोच अनुभव मला येतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथींचा परिचय आणि सत्कार या ठिकाणी होतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव काकडे यांचा परिचय करून देत आहेत ॲडव्होकेट धनराज बाकरे. हे अतिशय उमद व्यक्तिमत्व आहे, अतिशय सज्जन आहे आणि संत प्रवृत्तीकडे त्यांचा प्रवास केव्हा सुरू झाला जसा मी एकमेकाला बघतोय. आणि विशेष म्हणजे ते आमचे शेजारी पण आहेत, हा विशेष प्रकार. ते उत्तम ब्लॉगर आहेत आणि सतत चांगलं चिंतन, चांगले विचार, चांगले आचार हे कसे करावेत हे त्यांच्याकडे बघून हे आपल्याला सहज कळेल. आणि लेखिका विद्या बाकरे ह्या सुद्धा ह्याच पद्धतीने पुढे जात होत्या आणि आमच्या मीटिंगमध्ये हे 2 इंटेलेक्च्युअल माणसं पुढे काही कार्यक्रमाला एकत्र आले की हे त्याच लेवलवर त्याच पद्धतीने बोलत असत हे सर्वांनी मीटिंगमध्ये बघितलेलं आहे. माननीय बबनरावजी हे पाथर्डी तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नाव बदललेलं असतं, त्या जिल्ह्यामधले आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत आणि UPSC परीक्षा पास होऊन ते तहसीलदार पदावर डायरेक्ट साक्री धुळे जिल्ह्यामध्ये प्रथम त्यांनी आपली सेवा महाराष्ट्र सरकारची चरी रुजू केली. आपल्या कर्तबगारीने ते अतिशय उच्च कोटीला पोहोचले आणि किती आज ते आपल्या पुढे उपजिल्हाधिकारी जळगाव जिल्हा म्हणून आपल्या समोर आहेत. अजून एक अलौकिक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची म्हणजे असे की आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या गेल्या वर्षी त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाने आपल्या देशातले काही अत्यंत हुशार सर्जनशील अशी व्यक्तिमत्व जे अधिकारी आहेत जिल्हा लेवलचे असे निवडक अधिकारी दिल्लीला बोलवले होते. त्या भारत वर्षातल्या अधिकाऱ्यांपैकी आपले बबनरावजी काकडे हे एक आहेत. आपण प्राण्यांवर ते हा बहुमान दिसता आमच्या स्पेस रोडीचा नाही, हा बहुमान दिसता आमच्या स्पेस कंपाऊंडचा नाही, हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा गौरव आहे. त्याबरोबर अहिल्यानगरचा पण गौरव आहे. आणि हे त्यांचं विशेष आहे
तर याच दाखल घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये जे विशेष अधिकारी आहेत जिल्हा स्तरावरती किंवा विभागीय स्तरावरती त्यांना प्रशिक्षण देण्याची विशेष जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. हे त्यांचा खूप विशेष आहे आणि असे विशेष अनेक अर्थाने विशेष असलेले विशेष पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचा पाखरे परिवारातर्फे आणि संपूर्ण याच्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे स्वागत करतो. त्यांचा सत्कार सन्माननीय डॉक्टर KR शिंपी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नंदनजी रहाणे एक कवी, लेखक आणि व्याख्याते आहेत. मराठी भाषा, साहित्य, समाज व संस्कृती याचे ते अभ्यासक आहेत. समाजसेवेचा वसा हाती घेऊन जे कुटुंब नांदत आहे त्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. आई वडील, चुलते, चुलत भाऊ हे स्वातंत्र्य सैनिक होते. गेल्या 50 वर्षात त्यांनी 10,000 पुस्तके वाचली आहेत. त्यामध्ये विविध ग्रंथांचा समावेश आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी काव्य लेखनास प्रारंभ केलेला आहे. त्यानंतर विविध वृत्तपत्रामध्ये 400 लेख प्रकाशित झालेले आहेत. 1100च्या आसपास लघुलेख आहेत आणि वैश्विक ज्ञानापासून संत साहित्यांपर्यंत अनेक विषय हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. दिवाळी अंक, स्मरणिका त्याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे. श्रीयुत नंदन रहाणे अत्यंत प्रभावी वक्ते आहेत. ते आपण आता अनुभवणार आहोत आणि विविध ठिकाणी विविध प्रसंगी 500च्या वर व्याख्यानं दिलेली आहेत. त्यानंतर कथा हा पारसी काव्य प्रकार आणि भान हा प्राचीन संस्कृत नाट्य प्रकार आणि पहिल्यांदा मराठीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकर आणि भगूर मराठी भाषा संरक्षण, संगोपन, संवर्धन, संत नामदेवांचा हरिपाठ, उन्हाची झुंबरे ही पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. शिवजीवनावरील शिवसागर कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित, शिवाय आकाशवाणीवर व दूरदर्शनवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. नाशिक येथील सावरकर साहित्य संमेलन, पंढरपूर येथील नामदेव साहित्य संमेलन, विमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या संयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये 3दा ते ग्रंथ सचिव म्हणून कार्यरत होते आणि विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावावी यासाठी अनेक स्पर्धा आणि उपक्रम हाती घेतलेले आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. टाळ्याच्या जोरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं. संध्या खेडेकर या MA इंग्लिश, MA सेट शिक्षणशास्त्र, PhD शिक्षणशास्त्र असून त्या USA मध्ये आता पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. त्यांना 19 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून गेल्या 7 वर्षापासून आमच्या गोखले सोसायटीमध्ये संगमनेर आणि आता नाशिकच्या महिला महाविद्यालयामध्ये एसएक वर्गामध्ये त्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी RJ म्हणून काम केलेले आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन दिल्ली या संस्थेच्या त्या मेंबर आहेत. NAC बेंगलोरच्या त्या टीम मेंबर आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या PhDच्या मार्गदर्शक आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन आणि अध्ययन याच्या अभिनव पद्धती त्यांनी राबवलेल्या आहेत. वैश्विक महामारीच्या काळात त्यांनी 24 देशांमधील 12,000हून अधिक शिक्षकांना अध्यापनाची डिजिटल तंत्रे ऑनलाईन पद्धतीने शिकवलेली आहेत. 2023 मध्ये मशीन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाच्या संदर्भात 2 पेटंट्स त्यांनी प्रकाशित केली आहेत. डॉक्टर खेडेकर मॅडम
त्या ब्लॅक बेल्ट असून मार्शल आर्ट ट्रेनर म्हणूनही महाराष्ट्रातील 20,100 स्वसंरक्षणाचे धडे त्यांनी दिलेले आहेत. डॉक्टर खेडेकर यांना 10 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार प्रोफेसर इंदिरा पारख वुमेन एज्युकेशन लीडर्स अवॉर्ड, दक्षिण आशियातील 50 निवडक महिलांमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. 1 लाख रुपयांचा डॉक्टर शेरू रंगलेकर पुरस्कार हा आमच्या एक ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत मिळालेला आहे. शैक्षणिक नेतृत्वाबद्दल देवानंद मेहता राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षणासाठी त्यांना 20हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. डॉक्टर खेडेकर यांचे 92 शोध निबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून 125 पेक्षा जास्त शोध निबंध त्यांनी विविध चर्चासत्रांमध्ये सादर केलेले आहेत. मेघालय आणि मध्य प्रदेशच्या शैक्षणिक प्रकल्पाच्या त्या सल्लागार म्हणून काम करतात. जर्मनी येथे त्यांनी ICT इन एज्युकेशन हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी एज्युकेशनल रिसर्च, एज्युकेशन 4.0, भारतीय नारी, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, एज्युकेशन इन द एज ऑफ डिसरप्शन ही पुस्तके लिहिली आहेत. डॉक्टर खेडेकर यांनी लिहिलेली पुस्तके Amazon.com वर उपलब्ध आहेत. 10 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तज्ञ व्याख्याता म्हणून योगदान दिले आहे. 300हून अधिक ऑनलाईन व्याख्याने दिलेली आहेत. उत्कृष्ट यूट्यूबर, शिक्षक, संशोधक, समुपदेशक, संपादक, संभाषण कौशल्य तज्ञ, स्वसंरक्षण तज्ञ, लेखिका, वक्त्या आणि संप्रेषिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. आपण टाळ्याच्या गजरात छोट्याशा हस्तलिखिताचं पुस्तकात रूपांतर करण्याचं जे काही आहे हे तर आपल्या समोर आहेच, परंतु हस्तलिखित लेखिका विद्या वाकरे यांनी जे हस्तलिखित तयार केलं ही जी काही एक प्रक्रिया आहे ती योगायोगाने माझ्यासमोर घडलेली आहे. त्याबद्दल बोलणं हे माझं कर्तव्य समजतो, कारण हे अत्यंत स्फूर्तिदायक आहे. सर्वांना करतात. वकिली क्षेत्रात आलेली विद्या पांडुरंग मुळे सातारच्या ह्या हे आणि सातारा आपल्याला माहिती आहे हे वेगळा करण्याकरता खूप प्रसिद्ध झालेला आहे. ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे वगैरे अशा ज्या काही चळवळी आहेत की ज्या चळवळी एका विशिष्ट त्याच्यात मी काही बोलत नाही तर अशा क्षेत्रातून आलेल्या ह्या विद्या वाकरे ह्या विशेषतः ज्योतिषशास्त्र वगैरे ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवणाऱ्या नव्हत्या. लग्न झालं त्यावेळेस आणि माझं प्रत्येक हिंदू गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास हे ईश्वर निर्मित आहे, सत्य आहे, शास्त्रीय सत्य आहे असा माझा स्वतःचा एक चांगला अभ्यास आहे. तर नेहमी मग याच्यावर छानपैकी चर्चा व्हायची आणि मग एक दिवस एक सुंदर प्रसंग घडला की ज्यामुळे विद्या वाकरे ह्या इकडे वळल्या, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर उत्तर ध्रुवाकडे ऊर्ध्वगती दिशेने जाऊ लागल्या. तो प्रसंग एवढा सांगतो मी, म्हणजे मग पुस्तकाचा बऱ्याचशा गोष्टी उलगडते. तो प्रसंग असा की अनेक प्रकारच्या आपल्या ग्रहदशा असतात. त्या ग्रहदशेपैकी त्यांना कोणतरी सांगितलं की या ग्रहदशेकरता तुम्ही अशी अशी शांती करा आणि ती शांती केली, भरपूर खर्च केला आणि खर्च केल्यानंतर मग त्याचे इफेक्ट दिसले पाहिजे. त्या उत्तम वकील होत्या. एकच दिवसानंतर त्याचा इफेक्ट लगेच दिसला पाहिजे. मान्य न्यायाधीशांनी लगेच त्याचा काहीतरी हो किंवा नाही सांगायला पाहिजे. तर्कशास्त्र हे त्यांचं फार सुंदर होतं आणि माझं 100% असं तर 1001% इतकं चांगलं तर्कशास्त्र. पुणे असं का झालं? कोणी मी आता ज्योतिषशास्त्र शिकते त्याशिवाय मला कळणार याची उत्तर खरे कोणी मला देणार नाही.
आणि त्याप्रमाणे मग त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला 2009ला. 2007ला हे घरामध्ये या प्रक्रिया झाल्या शांतीच्या वगैरे वगैरे. आणि 2009 ते 2012 ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास केला खूप उत्तम पद्धतीने आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात त्या पहिल्या आल्या. आणि आल्यानंतर मग त्यांनी इथे वायकर शास्त्री, प्राच्य ज्योतिर्विद्या, दकात्तर शास्त्री आणि बुटले शास्त्री हे तिघं दिग्गज होते फार मोठे. आणि हे दिग्गज किती होते की महाराष्ट्र स्तरावरचे सर्व सन्माननीय जे आदरणीय ज्योतिष आहे खऱ्या अर्थाने ते सर्व यांच्यापुढे नतमस्तक होते. अशांनी तिला सांगितलं की मॅडम आता तुम्ही अध्यापन पूर्ण झालं, आपलं अध्ययन पूर्ण झालं, आता उद्यापासून अध्यापनाचं काम करा. तुम्हाला प्रतिपादन शक्ती आहे, तुम्ही वकील आहात, त्याप्रमाणे तुम्ही उद्यापासून संस्थेमध्ये शिकवायला सुरुवात करा. आणि त्याप्रमाणे विद्या वाकरेंनी शिकवायला सुरुवात केली. 2012 ते 2018 असं इतके वर्ष त्यांनी त्या ठिकाणी शिकवलं. आणि हे शिकवताना त्यांच्या एक लक्षात आलं, मी आणि माझा देह, मी आणि माझ्या देहाचे चोचले किंवा जे काही असेल ते सर्व ह्या गोष्टी आणि माझ्या शरीरात असलेला आत्मा हे पूर्णपणे विभिन्न आहे, पूर्णपणे वेगळा आहे. मी माझ्या शरीराकरता याच्याकरता ईश्वर प्रयत्न करतो, पैसा करतो, घर करतो, दात करतो, नाणे चांदी सोनं मुलं बाळा वगैरे वगैरे वगैरे. याच्या पलीकडे काही आहे का, ते आहे आत्मा आहे. त्याच्या प्रगतीचं काय, फक्त संत म्हणतो हा मार्ग एकच एकमेव मार्ग आहे, आपल्या संतांनी सांगून ठेवलेले. आपल्या लक्षात नाही हा मार्ग वेगळा, तर तिच्या लक्षात आलं. आणि ज्योतिषशास्त्रामुळे अजून एक विशेष पराक्रम असा करला की माझा हा जन्म, माझा मागचा जन्म, माझा पुढचा जन्म, अशा अनेक जन्माच्या कुंडल्या म्हणता म्हणता तिला त्यातले गम्य, त्यातले खोली ती तिला कळायला लागली. ती खोली कशी कळायला लागली याचा मी एकमेव साक्षीदार आहे, दुसरं परमेश्वर. दररोज सकाळी आमच्या अशा चर्चा व्हायच्या, कौटुंबिक चर्चा आम्ही कधीही आयुष्यात केल्या नाही, कधीच नाही, वेळच नाही मिळाला. आणि ते करताना मग तिच्या लक्षात आलं की संत मार्गात अभ्यास केला पाहिजे. आणि संत मार्गामध्ये मग ते संत ज्ञानेश्वर आहेत, रामदास आहे, तुकाराम आहे, एकनाथ आहे, असे अनेक संत आहेत. तुम्ही नामदेवच का याचं उत्तर मी नाही, त्याच्यात लेखिकेने त्यांच्या मनोगतामध्ये लिहून ठेवलेले आहे, आपण ते अवश्य वाचावं. आणि त्याप्रमाणे त्यांनी हा अभ्यास सुरू केला. आणि अभ्यास किती परिपूर्ण केला हे आदरणीय शिंपी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. 10 प्रकरणं केली, त्यातलं शेवटचं प्रकरण आपण आवर्जून वाचा, त्याचा किती उत्तम उल्लेख केलेला आहे. एक तरी ओवी अनुभवावी, मला कळलं पण वळलं नाही, वळलं पण आकळलं नाही. विद्याताईंना लेखिकेला कळलं पण आहे, वळलं पण आहे आणि आकळलं पण आहे. आकळी आध्यात्मिक भाषा आहे, सर्वसामान्य भाषा नाही, आकळलं. आणि हे आकळल्यामुळे विद्याताईंनी हा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. असा ग्रंथाचा प्रवास आहे. या ग्रंथामध्ये अजून एक विशेष मला तुम्हाला सांगायचं आहे. आदरणीय संजय गोडबोले गुरुजी हे आपल्याला अनेकांना माहिती नसते, पण संत मार्गाचा अभ्यास इथे समिती मंडळी बसलेली आहे, माझे मित्र बसलेले, ते धुळे जिल्ह्यातनं कान मंडळी, शनी कान मंडळी गावातनं आलेले प्रेमापोटी उत्तम अभ्यासक आहे, हरिभक्त पारायण आहे. इथे रामभाऊ वगाडे पण आहे. याच्यामध्ये हे कळल्यानंतर त्यांनी हा अभ्यास पूर्ण केला आणि त्याप्रमाणे हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे पुस्तक त्यांच्या आयातीमध्ये प्रसिद्ध होण्याचं भाग्य लाभलेलं नाही आहे, पण ते आपल्यामध्ये आहे. आणि ते आपल्या सर्वांच्या साक्षीने पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे. पुस्तक कसं झालं, काय झालं या बाबतीत आता जे काही आहे प्रत्यक्ष कृती ही मी नंतर माझ्या याच्यामध्ये सांगणार आहे एका वेगळ्या कारणाने. आता एवढा मनोगत माझ्यामध्ये पुरे झालेला आहे. आणि हे मनोगत हे विद्यार्थ्यांनी लेखिकेने हे पुस्तक कशा पद्धतीने त्यांच्या गती आणि पुस्तकाचं लिखाण त्यांनी पूर्ण करून ठेवलेलं आहे हे आपल्यासमोर उघडून दाखवणं ही माझं मी नैतिक कर्तव्य समजतो. आणि त्यांनी ज्यामुळे अनेकांना अनेक प्रकारची प्रेरणा मिळू शकते
असा माझा ठाम विश्वास आहे. आलेले आणि विशेष म्हणजे माझ्या विनंतीला मान देऊन आलेले आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी आयुष्यभर वृक्ष कीर्तनामध्ये वृक्ष सेवेचा विषय म्हणतो, वृक्ष कसे वाढले पाहिजे हा विषय ते आवर्जून मानतात. राजकारणात परिवर्तनाचं नवं नारी शक्ती पर्व सुरू होताना आपणाला दिसतंय. अशी ही नारी शक्ती त्यांच्या कर्तृत्वाविषयी कौतुक, कृतज्ञता, आनंद व्यक्त केल्याने महिला वर्ग सुखावलेला आपणाला दिसतोय. आणि म्हणून आज या विशेष प्रसंगी महिला दिनाच्या निमित्ताने काही यशस्वी आणि कर्तबगार महिलांचा सन्मान या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर संध्या खेडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. यामध्ये पहिला जो सन्मान होतोय श्रीमती प्रतिभाताई प्रकाश निकटे यांचा. पंढरपूरच्या गाथाव्रती म्हणून त्यांचं नाव परिचित आहे. मी विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारावा. मूळच्या रहमतपूरच्या कारंजकर घराण्यातील त्यांचा मोठा वाटा आहे. डिसेंबर 2023 ला निकाते गुरुजींच्या अचानक जाण्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं. पारायण, प्रचार, प्रसार आणि गाथावरती अभ्यासक्रम हा आध्यात्मिक संगम अखंडपणे त्यांनी चालू ठेवला आहे. आजही त्यांचे सोलापूर आकाशवाणी केंद्रावर दर मंगळवारी नामदेव अभंग चिंतनिकेवर अभिवाचन होत असतं. त्यांचा सन्मान आज या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल धन्यवाद. महिला आहे सौ मीनाक्षी सूर्यकांत अटिंगर या नाशिकच्या गाथावरती म्हणून संध्या खेडेकर आपण समोर करत आहे. समोर बघा आजी. महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली संजीव तूपसाखरे सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान त्या स्वीकारत आहेत. गेल्या 10 वर्षापासून महिला मंडळाच्या कार्यात त्या सक्रिय आहेत. किंवा महिला उद्योजकतेच्या माध्यमातून मार्गदर्शन असो आणि धार्मिक स्थळांना भेटी असो असं अमृता पवार साखरे या ठिकाणी त्यांच्या वतीनं सन्मान स्वीकारत आहेत. आनंदाचा क्षण आणि उत्साहाचा क्षण हाच तो या आहे आणि तो आपण अनुभवत आहोत. तर नामदेव शिंपी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती केशव शिंपी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. गेल्या 15 वर्षापासून महिला मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या अशा या कुटुंबवत्सल महिलांच्या आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत असणाऱ्या, विविध स्पर्धा महिलांसाठी घेत असणाऱ्या, त्याचबरोबर एकादशीला महिला मंडळाचं भजन असेल, हरिपाठ असेल, संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा प्रबोधनपर व्याख्यान असो आणि मगाशीच तुम्ही ऐकलं असेल अमोघ वाणी त्यांच्या त्या गायनातून आपल्याला बघायला मिळते. ते प्रवचन सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करीत असतात. यानंतर फिजिओथेरपिस्ट नाशिकच्या डॉक्टर अनुष्का सुनील धुमणे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नाशिकमध्येच त्यांनी फिजिओथेरपिस्टची डिग्री घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे
यांनी तलवारबाजीमध्ये नॅशनल स्तरावरचं मेडल प्राप्त केलेलं आहे. आणखी एक महत्वाची बाजू म्हणजे दुसऱ्या बाजूला कथ्थक नृत्याच्या 4 परीक्षा पासही त्यांनी केलेल्या आहेत. असं हे यशस्वी कथककार महिला व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. मूळ धुळ्यावरून खास या ठिकाणी आलेल्या आहेत. पुण्यावरून त्या सध्या शिक्षणही घेत आहेत आणि पार्ट टाइम प्रॅक्टिस सुद्धा करत आहेत. फिजिओथेरपिस्टचे डिग्री त्यांनी पुण्यातून घेतलेले आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर बिडको महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर सौ मीना गिरडकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. केलेला आहे. एमफिल मराठी विषयामध्ये केलेला आहे. नेट मराठी विषयामध्ये पास केलेला आहे. एमफिलचा त्यांचा डेल्टा हा कथासंग्रह अभ्यासक्रमाचा आणि PhDचा त्यांचा जो विषय आहे नवोदोत्तरी मराठी ग्रामीण कविता. नुकतंच जानेवारीमध्ये त्यांना PhD नागपूर विद्यापीठानं दिलेली आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. धन्यवाद सर. ठिकाणी डॉक्टर कविता सचिन पाटील त्यांचे चिरंजीव हा सन्मान स्वीकारत आहेत. MBBS MD आणि गेल्या 20 वर्षापासून त्या नाशिकमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत आणि 15 वर्षापासून सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहेत. धन्यवाद मॅडम. गुरुवारी श्री सूर्यकांतजी धटंगमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार प्रमुख अतिथींनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. सौ विद्या बाकरे यांचं प्रेरणास्थान आणि धन्यवाद. आतापर्यंत शिंपी सरांनी 8 ते 10 लेखकांची पुस्तकं प्रकाशित करून दिली आहेत आणि त्याला पुस्तकाचं साकार रूप करून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. सेवानिवृत्तीनंतर हे मोठं दिव्य काम आहे. पण आपल्या या प्रापंचिक जीवनावर व्यस्ततेतून सातत्याने काहीतरी नवीन वाचायचं, नवीन काही आकार घेतंय का ते बघायचा हा त्यांचा प्रयत्न असतो.